नमस्कार अँड वेलकम बॅक टू लोकमत सखी मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणींनी हा व्हिडिओ मला सुचवला, म्हणजे हा टॉपिक मला सुचवला की माझ्याकडे असलेले चिकनकारी कुर्तीज त्यांना बघायचे आहेत आणि त्याची प्राइस रेंज जाणून घ्यायची आणि ते मी कुठून घेतले तेही त्यांना जाणून घ्यायचं आहे. तर तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहेच की मी स्ट्रीट शॉपिंग लवर आहे, त्यामुळे मी सगळे माझे चिकनकारी कुर्तीज आहेत ते स्ट्रीटवरनं घेतलेले आहेत, कुठल्याच दुकानातनं नाही किंवा तर ऑनलाईन शॉपिंगसुद्धा केलेली नाही. आणि महत्त्वाचं, मला माझ्या साईजमध्ये उत्तम प्रतीचे उत्तम क्वालिटीचे कुर्ते मिळालेत. आणि सोबतच एक महत्त्वाचा पार्ट असा आहे की एकही कुर्ता माझा 800 रुपयाच्या वरचा नाही आहे. हां, म्हणजे 500 ते 800 या रेंजमध्येच मी हे चिकनकारी कुर्तीज घेतलेले आहेत. चला सुरू करूयात. सगळ्यात पहिला कुर्ता जो मी घालून बसली आहे हा ब्ल्यू कलरचा आहे आणि ह्याच्यावरती तुम्हाला अशी फुलं दिसत असणार आहेत. हा मल कॉटनचा कुर्ता आहे आणि हा कुर्ता मी दादरमधनं घेतलाय. महत्त्वाचं सांगायचं झालं तर माझे ऑलमोस्ट सगळे कुर्ते दादरहूनच आहेत, कारण की तुम्हाला माहीतच आहे की तिथे खूप चांगले चिकनकारी कुर्तीज मिळतात आणि ते स्ट्रीटवरती तर अजूनच उत्तम मिळतात. सो हा एक त्याच्यापैकी आहे. असाच एक सेम दुसरा कलर मी घेतला, कारण की खूप लोकांनी मला खूप छान छान कॉम्प्लिमेंट दिलेत ह्या कुर्त्यावर. तसाच मी विचार केला की अजून तसेच काही कुर्ते मिळत असतील तर मी ज्या स्ट्रीटवरनं हे घेतलं ना, त्यांनी मला सांगितलं की अशा टाईपचे कुर्ते आता मिळतच नाहीये, ते बंद झालेत एकंदरीत. त्यामुळे मग मी खूप शोधलं आणि ज्या दिवशी माझी नजर या कुर्त्यावर पडली, मी म्हटलं पटकन घेऊन टाकूयात. सो असाच सेम कुर्ता आहे हा, फक्त हा तुम्हाला रेड कलरमध्ये मिळणार आहे. सो समोरून मस्त असा भरीव आहे, हा पण त्याच पद्धतीचा आहे आणि सेम फुलं आहेत, फक्त कलर वेगळा आहे. आणि हे दोन्ही कुर्ते मल कॉटनचे आहेत. महत्त्वाचं, मी बऱ्याचदा एल किंवा एक्सेल या दोन्हीपैकी कोणताही साईज वापरणं प्रेफर करते, पण जेव्हा कुर्त्यांचा विषय येतो आणि जर मला पैसे जास्त द्यायचे आहेत त्या कुर्त्यासाठी, तेव्हा मी काय करते की तो कुर्ता मला निदान वर्षभर तरी चालवायचा आहे असा मी विचार करते. आणि जर प्रेक्षक मला खूप वर्षांपासून फॉलो करतायत, माझे व्हिडिओज फॉलो करतायत, त्यांना माहीत असेल की हा कुर्ता मी गेली 2 वर्ष वापरते आणि तो अजूनही तितकाच चांगला आहे. हँडवॉशही केलंय, मशीन वॉशही केलंय. त्याचसोबत हा जो कुर्ता आहे हा पण मल कॉटनच आहे आणि मी एल किंवा एक्सेल साईज प्रेफर करते. बऱ्याचदा आपण जेव्हा वॉश करून घेतो तेव्हा कुर्ती कुठे ना कुठेतरी ती श्रिंक होण्याचे चान्सेस असतात. मग ते आपल्याला पैसे वाया गेलेत की काय असं वाटत राहतं. म्हणून मी अगदी चांगल्या क्वालिटीचे शोधून काढले आणि मग मी ते कुर्ते घेतलेत. हे दोन्ही कुर्ते आय थिंक मला साधारण 700 रुपयाच्या रेंजमध्ये मिळाले, कारण की ते मल कॉटनमध्ये आहेत. मल कॉटनचे कुर्ते हे थोडे महागच मिळतात. आता हे जी मी रेट्स सांगतेय हे रेट्स खूप आधीचे आहेत. आत्ता मात्र मार्केट रेट्स खूप वेगळे आहेत, हे लक्षात असू द्या. आणि सोबतच तुमच्या बार्गेनिंगवरती ते ठरतं की तुम्ही एक पर्टिक्युलर कुर्ता किंवा एक पर्टिक्युलर वस्तू कितीमध्ये घेता. नाव लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट पॅटर्न. सो माझ्याकडे प्युअर कॉटनमध्ये हा मस्त लाल रंगाचा कुर्ता आहे आणि ह्याच्यावरती जर तुम्ही बघितलं तर छोटे छोटे बुट्टी आहेत आणि सोबतच इथे अंगरखा पॅटर्नचा गळा आहे त्याला. सो इथे मस्त असे बटन्स आहेत आणि पूर्ण भरलेलं आहे आणि सोबतच जे त्याचे शोल्डरच्या इथली जी जागा आहे ती पण भरलेली आहे आणि हाताच्या इथे ती स्लीव्सने खूप सुंदर भरलेली आहे. सो त्यामुळे, आणि मागून मात्र हा प्लेन आहे पण पुढून मात्र हे छोटे छोटे मीडियम साईजचे बुट्टी आहे थ्रेडवर्क केलेले. हा प्युअर कॉटनमध्ये आहे आणि हा मला साधारण 600च्या रेंजमध्ये मिळाला आहे. सो अगेन इट इज अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन, कारण की प्युअर कॉटन आहे आणि हा कॉटन खूप जाड आहे, त्यामुळे मला ह्याच्यात खूप कम्फर्टेबल वाटतं. नाव लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट पॅटर्न. ह्याला लेहरिया पॅटर्न ही म्हणतात, काही लोक झिगझॅकही म्हणतात आता सोयीनुसार. सो हा असा मल्टी कलरमध्ये मल कॉटनचा कुर्ता आहे आणि ह्याच्यावरती ना हा थोडा, म्हणजे आपण बऱ्याचदा चिकनकारी कुर्तीजवरती व्हाईट कलरचं थ्रेडवर्क पाहतो, पण ह्याच्यावरती ना थोडा ऑफ व्हाईट, म्हणजे थोडा पर्ल शेड असते ना, मोती रंग, त्या रंगाचं थ्रेडवर्क आहे आणि हे खूप सुंदर दिसतं. हे घातल्यानंतर तर खूपच छान दिसतं. ह्याच्या समोरून पण डिझाईन, समोरची पण डिझाईन खूप छान आहे आणि मागून पण ह्याला हलकीशी अशी डिझाईन आहे आणि हा एकदम सुटसुटीत आहे. आणि महत्त्वाचं, चिकनकारी कुर्तीवरती मी व्हाईट लेगिन्स किंवा तर व्हाईट प्लाझो पॅन्ट वापरणं प्रेफर करते, ती खूप छान दिसते. सो हा एक कुर्ता आहे आणि हा पण साधारण 600-700च्या रेंजमधला आहे. ओके, सो हा जो नेक्स्ट आहे ना, डिजिटल प्रिंट विथ चिकनकारी कुर्ता, हे खूप ट्रेंड करत आहे आणि मार्केटमध्ये ह्याचे खूप सुंदर सुंदर कुर्ते आलेत. सो हा मी साधारण 550च्या रेंजमध्ये घेतला आणि हा एक्सेल साईजमध्ये आहे. आणि हे बघा, ब्राऊन कलर, मस्त डिजिटल प्रिंट आहे त्याच्यावरती सिक्वेन्सचं काम आणि सोबतच थ्रेडवर्क आहे, चिकनकारी थ्रेडवर्क. सो हे कंप्लीट कुर्ता, म्हणजे कंप्लीट कुर्त्यावरती ते वर्क आहे, पुढून आणि मागून असं भरलेलं आहे. ते इतकं सुंदर दिसतं आणि ह्याला ब्राऊन कलरचं लाइनिंग आहे, म्हणजे ब्राऊन कलरचं त्याला बॉर्डर आहे.
स्लीव्सला पण तशाच पद्धतीची कटवर्क असलेली बॉर्डर आहे. सो ह्याच्या खालती ब्राऊन कलर किंवा तर डार्क ब्राऊन कलरची जी प्लाझो पॅन्ट असते ती तुम्ही घालू शकता. बऱ्याच मुली ना जीन्सवरती चिकनकारी कुर्ता स्टाईल करतात आणि तेही खूप क्लासी दिसतं. सो तेही तुम्ही करू शकता. हा पण मला खूप आवडतो कारण की हा खूप सुटसुटीत आहे आणि हलका आहे. सो त्यामुळे हा पण मस्त आहे. आणि चिकनकारी कुर्तीज लवकर खराब होऊ नये ह्यासाठी तुम्ही काय काळजी घेऊ शकता. तर माझं असं पर्सनल मत आहे की जेव्हा आपण वॉश करतो ना तेव्हा वॉश करताना इनसाइड आउट म्हणजे उलटं, म्हणजे आता हा सरळ आहे तर हा उलटा करायचा आणि मगच मशीनमध्ये टाकायचा किंवा हाताने वॉश करायचा. ह्याच्यावरती ब्रश एकदम फिरवायचा नाही किंवा ते रगडून रगडून काढायचं नाही, नाहीतर त्याचं थ्रेडिंग निघतं आणि मग तो कुर्ता खराब होतो आणि तो फाटतोही लवकर. त्याचं थ्रेडिंग निघालं की कुर्ता फाटणार हे ठरलेलं आहे, त्यामुळे ते तसं करू नका. ओके, चिकनकारी कुर्ता म्हटला तर ऑर्गेन्झा मटेरियलमध्ये कुर्ता नसेल तर मग तुमच्याकडचं कलेक्शन काहीच फायद्याचं नाही असं बरेच लोक म्हणतात. तर माझ्याकडे मस्त येल्लो कलरमध्ये, माझ्याकडे येल्लो, नेव्ही ब्ल्यू खूप कलरचे चिकनकारी कुर्तीज आहेत. सो हा एक मस्त येल्लो कलरचा ऑर्गेन्झा फॅब्रिकमधला कुर्ता आहे. ह्याला मस्त समोरून थ्रेडवर्क आहे. कंप्लीट कुर्ता तुम्ही जर बघितलं तर हे अशा पद्धतीने भरलेलं आहे. सो हे इथे पण भरलेलं आहे, परत गळाही भरलेला आहे आणि ह्याचं बॅकसाईडही भरलेला आहे. सो बॅकसाईडला पण बुट्टी आहे, त्याच्यावरती थ्रेडवर्क आहे आणि महत्त्वाचं ह्याच्यासोबत लायनिंग येते म्हणजेच इनर येतं आणि ती जी इनर आहे ती पण ही अशा पद्धतीची आहे कॉटनची. आणि हा कुर्ता मी तुम्हाला सांगते, मला एक्झॅक्ट लक्षात आहे. माझ्या एका मैत्रिणीचं लग्न झालं आणि 2 वर्ष झाली तिच्या लग्नाला. तिच्या लग्नाच्या हळदीसाठी माझ्याकडे कुर्ता नव्हता आणि त्यावेळेला मी दादरमध्येच होते. तेव्हा मी पटकन विचार केला की एखादा मस्त येलो कलरचा कुर्ता खरेदी करते, पण तो मला 500-600च्या रेंजमधला हवा, जास्त महागातला नको. तेव्हा मला हा कुर्ता मिळाला, तेव्हा मला 500 रुपयाला मिळाला होता 2 वर्षांपूर्वी. आणि त्याच्यावरची जी कॉटनची लायनिंग आहे ती इतकी सॉफ्ट आहे, म्हणजे ती वॉश केल्यानंतर इतकी सॉफ्ट झाली आहे. विकत घेताना खूप कडक होती, पण म्हणजे स्टार्च म्हणतो ना त्या पद्धतीने, पण मग वॉश केल्यानंतर ती इतकी सॉफ्ट झाली आहे मल कॉटनमध्ये आणि खूप सुंदर पद्धतीची ही लायनिंग आहे. सो ही इतर ड्रेसेसवरतीही जाते. सो हा असा कुर्ता आहे ऑर्गेन्झामध्ये. आता मी एक नेक्स्ट कुर्ता दाखवते. खूप दिवसांनी हा कुर्ता मी काढलाय खरं तर. हा टायडाय शेडमध्ये आहे, म्हणजे ह्याच्यावरती एक पर्टिक्युलर शेड नाही आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर नेव्ही ब्ल्यू कलर पण आहे, ग्रे कलर पण आहे, लाईट ब्ल्यू पण आहे, त्यानंतर थोडं मध्ये मध्ये व्हाईट कलर आहे आणि थ्रेडवर्क पूर्ण व्हाईट कलरमध्ये आहे. सो हा अशा पद्धतीचा कुर्ताही खूप छान दिसतो कारण की काहीतरी वेगळा कलर आहे, म्हणजे एक असा पर्टिक्युलर कलरचा कुर्ता नाही म्हणू शकत आपण ह्याला. सो हा एक्सेल साईजमध्ये प्युअर कॉटनमध्ये आणि ह्यालाही 1 वर्ष झालंय घेऊन, तरी हे खूप सुंदर दिसतं आणि खराब नाही झालंय महत्त्वाचं. आणि ह्याची रेंज साधारण 450-500च्या रेंजमध्ये मी हा घेतला होता. आता येऊयात आपण लास्ट कुर्त्याकडे. माझ्याकडे खूप कुर्ते आहेत चिकनकारीमध्ये, पण तरी मी काही सिलेक्टिव्हच तुम्हाला दाखवते कारण की त्याबद्दल खूप लोकांनी मला कमेंट करून सुचवलं होतं की याबद्दल आम्हाला माहिती दे वगैरे म्हणून मी सिलेक्टिव्हच कुर्ते दाखवते. सो हा एक डिजिटल प्रिंट मल कॉटनमध्ये, फुल स्लीव्समध्ये आणि मस्त एकदम लॉंग सुटसुटीत असा कपडा आहे. इतका सॉफ्ट आहे ना की हा घातल्यानंतर घाम येतंय की नाही हे सुद्धा जाणवत नाही. सो इतकं मस्त मटेरियल आहे हा मला साधारण 800 रुपयात मिळाला कारण की ऑफकोर्स याची क्वालिटी जरा खूपच जास्त चांगली आहे. हा घेऊन पण साधारण 1 वर्ष झाला असेल. बऱ्याचदा वापरलंय, मशीनमध्ये वॉश केलंय, हाताने सुद्धा वॉश केलंय, तरी त्याचे थ्रेड निघाले नाही आहेत. सो हे अशा पद्धतीचं आहे. समोरून मस्त भरीव आणि त्याला छोटे छोटे बुट्टी आहेत, प्लस त्याला डिजिटल प्रिंट आहे पूर्ण कुर्तीवरती. सो समोरून पण आणि मागून सुद्धा. सो अगेन हा पण मी एक्सेल साईजमध्येच घेतला होता, पण हा श्रिंक नाही झाला, म्हणजे हा इतका उत्तम प्रतीचा कापड आहे. ऑफकोर्स हे डिपेंड करतं की आपण किती पैसे मोजतो, त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला कशा पद्धतीचं मटेरियल आणि कसं कापड मिळतंय त्याच्यावरती सुद्धा त्या कपड्याची क्वालिटी कशी आहे ते आपण ठरवू शकतो. तर मी बऱ्यापैकी इन्व्हेस्ट केलं कुर्त्यांमध्ये आणि आय थिंक खूप चांगले चांगले कुर्ते मला मिळाले. तर तुम्ही सुद्धा जर अशी शॉपिंग करत असाल तर माझं पर्सनल ओपिनियन आहे, जिथे कुठे चिकनकारी कुर्तीज घेणार असाल साधारण तुम्ही स्वस्त दरात घेतले तरीही चालेल. बरेच लोकांची मिसअंडरस्टँडिंग अशी असते की प्युअर चिकनकारी कुर्ता घ्यायचा म्हटलं तर ते खूप महाग मिळणार. ऑफकोर्स ते खरंच महाग मिळणार. म्हणजे तुम्ही प्युअर पैठणी, हँडमेड पैठणी घ्यायला गेलात हातमागावरची, ती पण तुम्हाला किती महाग मिळते. मग विचार करा की जेव्हा ते ॲक्च्युअलमध्ये प्युअर कापडावरती प्युअर हँडवर्क केलेलं सगळं जर तुम्हाला कुर्ती आणि सगळं काम देणार असतील तर ऑफकोर्स ते तेवढे पैसे सुद्धा मोजणार, कॉज त्यात त्यांची तेवढी मेहनत असते, ते बनायला सुद्धा तितकाच वेळ जातो. म्हणून पण तरी सुद्धा जर तुमच्या बजेट
बजेटच्या बाहेर जात असतील असे चिकनकारी कुर्तीज तर मग तुम्ही काय करू शकता, स्वस्त दरातले पण चांगल्या क्वालिटीचे घेऊ शकता, जे साधारण 1-2 वर्ष इझिली टिकून राहतील. सो मंडळी, अशा पद्धतीने आज मी माझ्याकडच्या बेस्ट चिकनकारी कुर्तीजचं कलेक्शन तुम्हाला दाखवलं. ह्याच्या व्यतिरिक्त पण बरेच कुर्तीज आहेत, तुम्हालाही ठाऊक आहेत, पण तरी मी सिलेक्टिव्ह दाखवले आणि तुम्हाला प्राइस रेंज सुद्धा सांगितली. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, सोबत हे सुद्धा सांगा की या चिकनकारी कुर्तीजपैकी तुम्हाला सगळ्यात जास्त कोणता कुर्ता आवडलाय. सोबतच तुम्ही अजूनही टॉपिक सुचवा ज्याच्यावर तुम्हाला असेच अमेझिंग व्हिडिओज बघायला आवडतील. पाहत राहा लोकमत सखी.